तर मजुरी आणि डिझेलमुळे नांगरणी सुद्धा आता महाग झाली आहे। पेट्रोल डिझेल दरवाढीचा शेतकऱ्यांना जबरदस्त फटका बसलेला आहे। महागडी मजुरी आणि डिझेलची भाववाढ आणि सोबतच तुटवड्यामुळे विदर्भाच्या शेतकऱ्यांवर वाढीव आर्थिक संकट येऊन उठवलेलं आहे। विदर्भातील ट्रॅक्टर मालक आता शेती मशागतीचे दर सुद्धा वाढवणार आहेत। नांगरणी रोटावेटर कामासाठी एकरी 100 रुपयांची वाढ करण्यात येणार आहे। एकीकडे मजुरी महागली आहे, ट्रॅक्टरचे दर वाढलेले आहेत आणि ट्रॅक्टर नांगरणीसाठी सुद्धा आता ज्यादा पैसे मोजावे लागणार आहेत। खूप भारी याची सामना करावा लागत आहे, कारण की जे डिझेल वाढले आहे, हा ट्रॅक्टर माझा स्वतःचा आहे। मी माणूस ठेवला होता, पण जे डिझेल वाढीमुळे आहे, डिझेलची टंचाईमुळे आहे, भेटत नसल्यामुळे मला माणूस बंद करावा लागला आहे। मी स्वतः चालक मालक आहे आणि या ज्या डिझेल वाढीचा हे तर दर वाढ आहेच, पण डिझेल मिळणं मुश्किल आहे। तेव्हा आम्हाला जे 600 रुपये एकर पंजी आहे त्याचे 700 रुपये करावे लागेल, जे 1000 रुपये रोटा आहे त्याचा 1200 रुपये करावा लागेल। सध्या खरीप हंगामाच्या पूर्व मशागतीचा कार्यक्रम आमच्या शेतात आमच्या भागात जोरात सुरू आहे, परंतु डिझेलच्या दरवाढीमुळं ट्रॅक्टरधारकांनी ट्रॅक्टरच्या नांगरटी, पंजी मारणे किंवा रोटावेटर असो तो प्रति एकर 100 रुपयांनी वाढवलेला आहे। तर खऱ्या अर्थानं जी डिझेलची जी दरवाढ झाली आहे त्याचा फटका उपभोक्त्या शेतकऱ्यांना होत आहे आणि त्याची महागाईची झळ त्याच्या दारात पोहोचलेली आहे।